हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलू वडी। चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया। त्याआधी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी आलू वडीची एकदम फ्रेश पानं घेतलेली आहेत आणि इथे मी 2 जुड्या आहेत त्या आलू वडीची पानं घेतलेली आहेत। तर एकामध्ये 4 आणि दुसऱ्यामध्ये 4 असे 8 पानं आहेत। तर ह्या ज्या पानांच्या मागच्या शिरा आहेत ना त्या आपण कापून घेणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते। तर मी एक मोठा पान घेतलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे कापून। तर अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने जेवढं शक्य होईल ना तेवढं हलक्या हाताने आपल्याला ह्या शिरा आहेत त्या मागच्या काढून घ्यायच्या आहेत। मी थोडा व्हिडिओ आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ आहे तो जास्त मोठा देखील होणार नाही, कारण खूप हलक्या हाताने ह्या शिरा आहेत त्या काढाव्या लागतात। तर अशाच पद्धतीने आता मी सर्व पानांच्या शिरा आहेत त्या काढून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता सर्व पानांच्या मी शिरा आहेत त्या अशाच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत। तर हे आता आपण साइडला ठेवूयात। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये मी इथे चिंच घालून घेतलेली आहे आणि आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता हे आपण साइडला ठेवूयात। तर इथे मी एक पेस्ट करून घेणार आहे, त्यासाठी इथे मी 7 ते 8 लसूण घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत 3, त्यानंतर आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 1 चम्मच जिरा घेतलेला आहे, त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहेत 5 ते 6 आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चम्मच मी इथे धना पावडर घेतलेले आहेत। अख्खे जर तुमच्याकडे धणे असतील तर तुम्ही अख्खे धणे घेऊ शकता। आता आपण हे पेस्ट करून घेऊया। तर बघू शकता इथे आपली पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। तर आता इथे मी बेसन घेतलेलं आहे, मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे। 1 कप बेसन आहे ते आपलं पुरेसं आहे, जी आलू वडीची मी पानं घेतलेत त्यांना। आणि इथे मी 1.5 चम्मच लाल तिखट मसाला घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे 1/2 चम्मच। त्यानंतर जी पेस्ट आहे ती घेतलेली आहे 2 चम्मच होईल एवढी आहे आणि तीळ घेतलेले आहेत 1 चम्मच। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, आधी देखील आपण मीठ घालून घेतलं होतं आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता हे आपण सर्व आधी मिक्स करून घेऊयात। सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे मी घेतलेलं आहे, बघू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे मी। आधी पाणी आहे ते आपल्याला थोडंसंच घालून घ्यायचं आहे, कारण जे आपल्याला चिंचेचं पाणी देखील आपल्याला घालायचं आहे। आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात। बेसनच्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं बघू शकता मिक्स करून झालेलं आहे। आता आपण चिंचेचं पाणी घालून घेऊयात आणि हे बॅटर आहे ते आपल्याला घट्ट देखील ठेवायचं नाही आणि एकदम पातळ देखील नाही, एकदम मीडियम मध्ये ठेवायचं आहे। आणि आता हे आपण चिंचेचं पाणी आहे ते मिक्स करून घेऊयात। तर इथे बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण आलू वडीची इथे मी एक पान घेतलेलं आहे, त्याला आपण हे सर्व बॅटर आहे ते लावून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घट्ट बॅटर ठेवायचं आहे आणि हे देखील एकदम हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे, एकदम घाई देखील करायची नाही, नाहीतर पान आहे ते फाटू शकतो। आता आपण दुसरं पान लावून घेऊयात आणि त्याला देखील अशाच पद्धतीने आपण लावून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी तिसरं पान घेतलेलं आहे आणि त्याला देखील अशाच पद्धतीने आपण लावून घेणार आहोत। आतापर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आता इथे मी चौथा पान लावून घेतलेला आहे। बघू शकता आपला बॅटर आहे तो खूप घट्ट आहे, पातळ असेल ना तर एकदम बाहेर असं निघतं लवकर। तर इथे माझं लावून झालेलं आहे। आता आपण ह्या साइडने एका साइडने फोल्ड करून घेऊयात आणि दुसऱ्या साइडने देखील फोल्ड करून घेऊयात।
आणि वरच्या साईडने देखील आपण बेसन आहे तो लावून घेणार आहोत। आता आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेऊयात। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपलं फोल्ड करून झालेलं आहे आणि आता आपण इथे बेसन लावून घेऊया, जेणेकरून आपलं पान आहे ते सुटणार नाहीत आणि एकदम चिटकून राहील घट्ट। बघू शकता इथे आपलं एक रोल करून झालेला आहे। आता आपण दुसरा रोल करून घेऊयात। तर इथे बघू शकता आपले दोन्ही रोल तयार करून झालेले आहे। आता आपण स्टीम करून घेऊयात। तर इथे मी एक स्टीमर घेतलेला आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात ब्रशने। तर इथे माझं ब्रशने तेल देखील लावून झालेलं आहे। आता आपण दोन्ही रोल भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि झाकण लावून घेऊयात आणि 10 मिनिटं वाफवून घेऊयात। तर इथे बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करून घेऊयात। तर इथे बघू शकता आपली सुरी आहे ती एकदम क्लीन निघालेली आहे। तर आपली आलूवडी मस्त स्टीम झालेली आहे। तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण आणि ही आलूवडी आहे ती आपण थंड झाल्यानंतरच कापून घ्यायची आहे। तर इथे मी थंड करून घेतलेली आहे, त्यानंतरच इथे मी कापून घेत आहे। आणि ही आलूवडी आहे ती आपण स्टोर देखील करू शकतो 7-8 दिवसासाठी। खूप छान स्टोर राहते। एका बंद डब्यामध्ये ठेवलीत ना खूप छान अशी स्टोर राहते। तर इथे बघू शकता आपले सर्व कापून झालेले आहेत। आता आपण फ्राय करायला घेऊया। इथे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर इथे मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि इथे मी थोडंसं तीळ घेतलेले आहेत। तर आता आपण आलूवडी तेलामध्ये घालून घेऊयात। फक्त 2 मिनिटं आपण आलूवडी आहे ती तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर इथे आपल्या सर्व आलूवडी घालून झालेले आहेत। बघू शकता इथे आपले 2 मिनिटं देखील झालेले आहेत आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत सर्व आलूवडी। तर इथे आपल्या सर्व आलूवड्या आहेत त्या पलटी करून झालेल्या आहेत। ह्याही साईडने मी 2 मिनिटं तेलामध्ये शेकवून घेतलेले आहेत। तर आता आपण टिश्यू पेपरवरती आलूवडी आहे ती काढून घेऊयात। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा।